नमस्कार. आज या ठिकाणी वर्धा येथील दत्ता मेघे विद्यापीठाचे डीन तथा अधिष्ठाता डॉक्टर पंकज कुमार अनावडे यांची आपण या ठिकाणी मुलाखत घेत आहोत. या मुलाखत प्रसंगी चॅनलचे मालक तथा मुख्य संपादक प्रफुल्लचंद्रजी कुमावत, त्याचप्रमाणे मी संपादक देवदास परदेशी या ठिकाणी पंकज सरांची मुलाखत मुख्य संपादक घेत आहे. नमस्कार. आज आपण वर्धा येथे डॉक्टर पंकज कुमार अनावडे यांच्याशी मुलाखत घेत आहोत. तर माझा पहिला प्रश्न आहे सर तुम्हाला, की सर समाज बांधवांना जाणून घ्यायचं आहे की आपला परिचय द्या. आपण कुठले आहात? नमस्कार, मी डॉक्टर पंकज कुमार अंबादास अनावडे. माझं मूळचं गाव हे एक छोटंसं गाव खरज. बऱ्याच लोकांना हे गाव माहिती नाही. तर ते खरज गाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथला एक छोटंसं खेडेगाव, जिथे आजही दिवसभरातून फक्त दोनदाच बस येते. असं एक गाव ज्याला पोस्ट ऑफिस पण नाही, अशा गावातला माझा जन्म. माझे वडील माजी सैनिक, सेवानिवृत्त झालेले. आई गृहिणी. आणि मला सर दोन भाऊ, दोन्ही मोठे भाऊ आहे. मोठा भाऊ माझा सिव्हिल इंजिनियर आहे नाशिकला, RCC कन्सल्टंट. आणि मधला भाऊ माझा हा माध्यमिक शिक्षक आहे, मुख्याध्यापक आहे जिल्हा परिषद शाळा वैजापूर येथे. हा माझा एक छोटासा परिचय. सर, आपल्या शिक्षणाबाबत जाणून घ्यायचं आहे की आपण एवढ्या मोठ्या विद्यापीठामध्ये अधिष्ठाता पदावर आले, पण आपल्या शिक्षणाची सुरुवात कशी झाली? जसं मी सांगितलं की एका छोट्याशा गावात जन्म झालेला. 4थी पर्यंत मी खरजला शिकलो. त्यानंतर वडिलांच्या जिथे जिथे वडील माझे सिव्हिल हॉस्पिटलला जॉबला लागले आर्मी रिटायरमेंट नंतर. त्यानंतर त्यांच्या वर्षभरात 2 वर्षात बदल्या होत गेल्या. जसे जसे त्यांच्या बदल्या व्हायच्या तसतशी माझी शाळा बदलत गेली. त्यानुसार ते शिक्षण होत गेलं. आणि माझं पूर्ण 12वीपर्यंत शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेतच झालं. त्यानंतर मी इंजिनिअरिंगची परीक्षा दिली. इंजिनिअरिंगच्या परीक्षेत माझा गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला नंबर लागला जळगाव येथे. तिथे माझं इंजिनिअरिंग झालं 4 वर्ष. मी मेडिकलसाठी प्रयत्न केला होता. मेडिकलची मी एंट्रन्स दिली होती. त्यामध्ये 1999ला मी मेडिकल एंट्रन्सला आपल्या NT प्रवर्गामध्ये मी 3रा होतो. पण काही कारणास्तव मला मेडिकलला जाता नाही आलं. कॉलेज अवेलेबल असतानाही थोडासा ज्याला आपण म्हणतो आर्थिक परिस्थिती नसताना, तर त्यामुळे आमचं मेडिकल शिक्षण राहिलेलं. मग मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज. 4 वर्ष इंजिनिअरिंगला होतो मी गव्हर्नमेंट कॉलेजला. त्यानंतर मी 2 वर्ष MBA केलं. MBA माझं नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमध्ये झालं. सरकारी कॉलेजलाच MBA पण झालं. आणि त्यानंतर मग PhD केली. असा एक छोटासा माझा एक एज्युकेशनचा एक पाथवे. पण त्यामध्येही बऱ्याचशा अडचणी आल्या. त्या अडचणीमध्ये जसं की कॉलेजची फी, सोबतच दोन्ही भावांचंही शिक्षण चालू होतं. मोठ्या भावाचं इंजिनिअरिंग, मधल्या भावाचं D.Ed आणि ते चालू होतं. नोकरीला फक्त वडीलच होते. पगार जेमतेम सरकारी दवाखान्यात रिटायरमेंटचा 7,000-7,500 पगार होता त्यावेळेस. तर त्या पगारामध्ये तिघांचं शिक्षण भागवायचं, माझा राहण्याचा खर्च, त्यांचाही राहण्याचा खर्च, घर चालवायचं. तर अशा परिस्थितीत शिक्षण झालं इंजिनिअरिंग. पण इंजिनिअरिंगला जसं आपण म्हणतो की काही ॲक्सिडेंट्स होतात, तसं माझ्यासोबतही काही ॲक्सिडेंट झाले, ज्यामध्ये पहिल्याच वर्षी मी फेल झालो. मग आता फेल झाल्यानंतर मग हॉस्टेलचा खर्च, मेसचा खर्च कसा भागवायचा. पण त्यामुळं वडिलांनी घरी यायला सांगितलं. पण मग घरी काय आलो नाही. तिथंच जे काय काम राहील किंवा कसं जेवढे पैसे घरून मिळाले तेवढ्यातच, पण इतर खर्च भागवायचा आहे. मग तिथं काही छोटेसे उद्योग सुरू केले, काही शिकलो. तर त्यामध्ये गॅरेजवर काम केलं काही काळ. गॅरेजवर मोटरसायकलचं काम शिकलो. त्यातून काही थोडेफार मिळायचे. मग असं करत करत मग स्वतःची मेस टाकली. सुरुवातीला 15 मुलं होते. मित्रमंडळीपैकीच मेसला होते काही. मग ते 15चे 45 झाले.
मग हळूहळू थोडंसं पापड उद्योगाची सुरुवात करता आली आणि सोबतच मग मेस वाढत गेली. त्यातून थोडाफार पैसा मिळायला लागला. मग त्यानुसारच मग शिक्षणाचा खर्चही मग तसा भागवत गेलो, तसं करत गेलो. मग आपलं शिक्षणानंतर नोकरीचं कसं प्रवास सुरू झाला नोकरीचा, ह्या नोकरीपर्यंत सांगा. इंजिनिअरिंग जसं झालं माझं 2004ला इंजिनिअरिंग कंप्लीट झालं. मग त्यानंतर मी इंडस्ट्रीत जायचा विचार केला. मग इंडस्ट्रीमध्येही जसं आता सांगितलं की एक ॲक्सिडेंट असतो, ते फेल्युअर असतात. फर्स्ट इयरला फेल झाल्यानंतर मग एक थोडंसं डिमोटिवेशन येणं साहजिक आहे, पण खचलो नाही त्यामध्ये आणि थोडंसं आपला मार्गक्रम सुरू ठेवला. तरी मला पहिले 6 महिने नोकरी नाही मिळाली. मग थोडंसं एक माणूस चिंताग्रस्त होतो, पण एक मोटिवेशन होतं की आपल्याला काहीतरी करायचंच आहे, करून दाखवायचं आहे, घर चालवायचं आहे. जे काय घरातून परिस्थिती होती किंवा काय ती परिस्थिती वर आणायची आहे. तर थोडीशी स्ट्रगल केली. मग एक कॉल आला. मग त्याच्यावर माझा पहिला जो जॉब होता, तो फक्त ₹3000 महिन्याचा एक जॉब केला मी नाशिकमध्ये. त्या जॉबवरच पुण्याला बोलवणं आलं. एक इलेक्ट्रॉनिका कंपनी होती. तिथेही मग मी सेल्स इंजिनियर म्हणून काम केलं. साधारण 1 वर्ष तिथं काम केलं आणि मग तिथं मॅनेजरियल पोस्टसाठी MBA गरजेचं आहे, असा एक संदेश मिळाला. मग त्या संदेशातून हे वाटलं की आता आपण MBA करायला पाहिजे. मग जॉब सोडला. वापस पुन्हा एंट्रन्स दिली MBAची. त्यात चांगलं कॉलेज मिळालं, युनिव्हर्सिटीचंच डिपार्टमेंट मिळालं. तिथं 2 वर्ष MBA केलं आणि त्यानंतर मग जॉब करायचा. तर मग काय, तर मग कुठेतरी आईवडिलांसोबत बाहेर तर जायचंच नव्हतं, आईवडिलांसोबतच राहायचं होतं. मग ही टीचिंग फील्ड निवडली. तर पहिला जॉब माझा टीचिंग फील्डचा 2009ला सुरुवात झाली ॲज अ लेक्चरर. तिथून सुरुवात झाली 2009 पासून. मग 2012ला मी असिस्टंट प्रोफेसर झालो आणि असिस्टंट प्रोफेसर मी जळगावलाच श्रमसाधना कॉलेज आहे, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचं कॉलेज. तिथं मी 18पर्यंत मी काम केलं ॲज अ असिस्टंट प्रोफेसर. मग 2012ला माझी PhD रजिस्ट्रेशन झालं. 2018चं माझं PhD अवॉर्ड झाली. त्यानंतर प्रमोशनसाठी कॉल यायला लागले इतर कॉलेजेसच्या ह्याच्याकडून. तर त्यानंतर मग मी संदीप युनिव्हर्सिटी नाशिकमध्ये माझं पहिलं प्रमोशन झालं असोसिएट प्रोफेसरवर आणि मग मी तिथे 1 वर्ष काम केलं. सप्टेंबर 2021ला माझा इंटरव्ह्यू झाला ह्या कॉलेजला, दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चला. तर इथे मी प्रमोशनवर आलो 2021ला आणि मागच्याच वर्षी माझं 2 वर्षापूर्वी इथे प्रोफेसर म्हणून प्रमोशन झालं आणि डीन अकॅडमिक्स म्हणून माझी इथं पदोन्नती झाली. छान छान. तर तुमचा हा आता सर्व संघर्ष पाहता, तर आता आपल्या समाजातील मुलं तुमच्यासारखे ग्रामीण भागात पण अभ्यास करतायत, काही शहरी भागात प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करतायत, संघर्ष करतायत. तर त्यांना तुमचा जीवनक्रम हाच संदेश आहे, पण तुम्ही काहीतरी संदेश द्यावा अशी आमची इच्छा आहे. माझी सर्व समाज बांधव बंधू भगिनींना एकच विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीत खचून जाऊ नका. खचून न जाता फक्त आपला एक ध्येय ठेवा, एक ध्येय मार्गक्रम करा आणि त्याची पूर्ती होण्यासाठी ज्या गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहे त्या गोष्टीचा एक मार्गक्रम करत चला. जे मार्गक्रम करताना आपल्याला कोणाचा सपोर्ट घेता येतो, आपल्याला कोणाला गुरु मानता येईल, असे गुरूंचा आदर्श घ्या. पण कुठल्याही परिस्थितीत खचून जाऊ नका. एक फेल्युअर आलं म्हणून आपण डिमोरल नाही व्हायचं, डिसमूड नाही व्हायचं. ठीक आहे, फेल्युअरमधून शिकायला मिळतं. जसं आता आम्ही आमच्या कॉलेजला एक सिरीज चालू केली आहे, त्याचं नाव आहे सक्सेसफुल फेल्युअर्स. सक्सेसफुल फेल्युअर म्हणजे काय की फेल होत होत किंवा नाकाम होत होत आपल्याला त्याच्यातून काहीतरी शिकायला मिळतं. मग त्या याच्यातून आपल्याला काही चांगल्या गोष्टी लक्षात येतात. तर त्या सक्सेसफुल फेल्युअरचा अर्थ आहे की फेल्युअर कशाने होतं ते टाळायचं आणि मार्गक्रम करत चालायचा, जेणेकरून तुम्हाला तुमचं ध्येय गाठता येईल.
खूप साऱ्या गोष्टी आहे आपल्या आजूबाजूला ज्या आपल्याला करता येतात. सरकारी नोकरीसाठी तुम्ही UPSC MPSCचा मार्ग घ्या. तुम्हाला अभ्यासक्रम तेवढा झेपत नसेल तर तुम्ही व्यवसायाभिमुख कोर्सेसकडे वळा. BBA आहे, MBA आहे, MCA, BCA आहे, त्याच्याकडे वळा. हमखास जॉब मिळतो. आता माझा 16 वर्षाचा अनुभव पाहता दरवर्षी साधारण आमच्या याच्यातून 200-250 मुलं पास होतात ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएटमध्ये, आणि सगळ्यांना नोकऱ्या लागतात. वा वा. हा, सगळ्यांना नोकऱ्या याच्यासाठी की प्रत्येकाला एक ध्येय दिलेलं असतं. त्यांचं ध्येय, त्याच्यासाठी आम्ही त्याचा मार्गक्रम ठरवतो आणि त्यानुसार आपण त्या विद्यार्थ्यांना पुढे नेत जातो. मग त्याचे पॅकेजेस येतात, मग मुलं सिलेक्ट झाले तर आम्हालाही आनंद होतो त्या गोष्टीचा. तर तुम्ही खचून नाही जायचं, जास्तीत जास्त प्रयत्न करायचे आणि कसं यश आपल्याला मिळवायचं आहे त्याच्या स्टेप ऑफ ॲक्शन फॉलो करायच्या आणि बस मार्गक्रम करत राहा आणि जीवनात यशस्वी व्हा, एवढाच संदेश. धन्यवाद. प्रिय बंधू भगिनींनो, आत्ताच आपण बघितलं डॉक्टर साहेबांनी कसा खर्चापासून सुरुवात करत करत आज कॉलेजची डीन आहेत. तर असंच आपण सुद्धा सरांचं फॉलोअर करा, डॉक्टर साहेबांचं मार्गदर्शन खाली काम करा आणि यशस्वी व्हा, अशीच आमची कुमावत बेलदार न्यूज पोर्टलतर्फे सदिच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.